एकच दिवसावरती बाबासाहेबांची जयंती आहे आणि इथं जी संरक्षित भिंत आहे त्याला रंगकाम केलेलं नाही. बाबासाहेबांच्या पुतळ्या आतमध्ये असणारे जे लाइटिंग आहे त्या लाइटिंग अजून केले गेलेलं नाही आणि जे अशोक चक्र काढले गेलेलं आहे त्या अशोक चक्राची अक्षरशः त्यांनी चेष्टा केली गेलेली आहे. अशा संदर्भाचं असणारं अशोक चक्र नसतं याची सुद्धा कल्पना प्रशासनाला आहे की नाही मला माहीत नाही. परंतु समाजामध्ये एक वेगळं अस्तित्व निर्माण करण्यासाठी आम्ही सर्व समाज बांधव एकत्र येतो. सर्व धर्म जाती धर्माच्या लोकांना घेऊन आम्ही ही जयंती साजरी करत असतो. आणि इथेच एक 15 किलोमीटरच्या अंतरावरती सांगलीचा जो पुतळा आहे तिथे मात्र अतिशय चांगल्या पद्धतीचं उत्कृष्ट असं असणारं सुशोभीकरण बाबासाहेबांच्या पुतळ्याचं झालेलं आहे. उद्योग रोषणाई झालेली आहे. अतिशय देखणं असे त्यांनी तिथे रोषणाई बनवलेली आहे. मग मिरजेवरती हा अन्याय का? सगळ्यांना या मुलासाहेबांना केलं नंतर गिरीसाहेबांना केलं तर ते फोन घेतात आणि टाळतात. करतो असं म्हणून त्यांनी आजचा दिवस सुद्धा घालवला आणि उद्याचा एकही दिवस बाकी असताना हे काय कामकाज पूर्ण करणार आहेत. म्हणून आम्ही सर्व समाज बांधवांच्या वरती एक मोठा प्रश्न निर्माण झाला की हे जाणून बुजून केले गेले जाते असं आम्हाला या ठिकाणी वाटतंय. म्हणून उद्या आम्ही त्यांना अल्टिमेट देतोय. तर आम्ही रास्ता रोको केले त्यासाठी. जर बाबासाहेबांच्या जयंतीसाठी जर तुम्ही इतकं मोठं जर मनामध्ये षडयंत्र रचत असाल तर हे आम्हाला मान्य नाही. म्हणून आम्हाला आज रस्त्यावरती उतरावं लागलेलं आहे. आणि याच ठिकाणी या महापालिकेच्या असणाऱ्या माजी महापौर संगीताताई इथे उपस्थित आहेत. आता त्यांच्या कानावरती सुद्धा आम्ही घातलेलं आहे आणि त्या ताई जवळजवळ 1 तास झाला आमच्या समोरमध्ये आहेत. आणि आजही आत्ता या परिस्थितीमध्ये 1 तास फोन करून झालं ताईने सुद्धा आणि आम्ही सुद्धा फोन केला तरी महापालिकेचे कोणते अधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले नाही. धिक्कार करतो, निषेध करतो आणि आम्हाला असं त्यांच्याकडून वाटतंय की बाबासाहेबांच्या वरती त्यांचं नितांत प्रेम आहे की नाही मला माहीत नाही. प्रेम असतं तर या सर्व गोष्टीला आम्हाला रस्त्यावरती उतरावं लागलं नसतं.